नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जुलै महिना संपत आला असून 1 ऑगस्ट 2026 पासून देशभरामध्ये अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन व्यवहाराशी संबंधित नियम हे बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर, बँकिंग व्यवहारावरती, प्रवासावरती आणि आर्थिक नियोजनावरती होणार आहे. रेल्वे तिकीट बुकिंगपासून LPG सिलेंडरच्या किमती, आयकर रिटर्न, क्रेडिट कार्डचे नियम आणि आधार कार्डशी संबंधित KYC प्रक्रियेमध्ये अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. नवीन महिन्याची सुरुवात करण्यापूर्वी हे नियम जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला दंड किंवा इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 1 ऑगस्टपासून भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेमध्ये मोठा बदल केला आहे. आता नवीन नियमानुसार तात्काळ बुकिंग सुरू होण्याच्या वेळेलाच टोकन वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. यामुळे आरक्षण केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होईल. यापूर्वी टोकन घेण्यासाठी आणि तिकीट काढण्यासाठी वेगवेगळ्या वेळेला केंद्रावरती जावं लागत होतं. या नव्या व्यवस्थेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि तिकीट बुकिंग जास्त सुलभ होईल. त्यानंतर आर्थिक वर्ष 2026-27 साठी ITR 1 आणि ITR 2 भरण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै 2026 होती. ज्यांनी या मुदतीपर्यंत आयकर विवरणपत्र म्हणजेच ITR भरलेला नसेल त्यांना आता विलंब शुल्क भरावं लागू शकतं. तसेच उशिरा रिटर्न भरल्यास काही कर सवलतींचा लाभ किंवा विशिष्ट कर प्रणालीची निवड करण्यावर देखील परिणाम होऊ शकतो. दरम्यान ITR 3 आणि ITR 4 म्हणजे ज्या प्रकरणांमध्ये ऑडिट आवश्यक नाही ते भरण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2026 आहे. ऑडिट आवश्यक असलेल्या प्रकरणांसाठी अंतिम मुदत ही 31 ऑक्टोबर 2026 ठेवण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे क्रेडिट कार्ड आणि FDच्या नियमांमध्ये. तर आता 1 ऑगस्टपासून अनेक बँका त्यांच्या क्रेडिट कार्डच्या अटी आणि नियमांमध्ये बदल करणार आहेत. यामध्ये रिवॉर्ड पॉईंट्स, वार्षिक शुल्क, सेवा शुल्क आणि इतर सुविधांमध्ये देखील मोठा बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही बँका मुदत ठेवी म्हणजेच FDच्या व्याजदरांमध्ये देखील बदल करणार आहेत. दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो दराबाबत निर्णय झाल्यास त्याचा परिणाम कर्जावरील EMI आणि FDवरील व्याजदरांवरती देखील होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेकडनं जारी होणाऱ्या नवीन अटी तपासणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा बदल आहे तो सिलेंडरशी संबंधित. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडर्सचे नवीन दर हे जाहीर करत असतात. 1 ऑगस्ट 2026 रोजी LPGच्या किमतींमध्ये बदल होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चं तेल आणि गॅसच्या किमतीतील चढउतार लक्षात घेऊन नवे दर निश्चित केले जातात. त्यामुळे सिलेंडर महागल्यास स्वयंपाकघराचा खर्च वाढू शकतो, तर दर कमी झाल्यास ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. 1 ऑगस्टपासून आता पुढचा बदल आहे तो आहे आधार कार्डशी संबंधित KYC प्रक्रियेबद्दल. तर 1 ऑगस्टपासून KYC प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल होतोय. बँका, विमा कंपन्या आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या त्या KYCची 2.0 ही नवीन प्रणाली लागू करत आहेत. या नवीन व्यवस्थेमुळे ग्राहकांच्या संमतीनंतर संबंधित संस्थांना KYCची माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज कमी होईल आणि फसवणूक रोखण्यास मोठी मदत होईल. त्यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे आर्थिक व्यवहाराशी संबंधित. तर अशा पद्धतीनं 1 ऑगस्टपासून लागू होणारे हे बदल थेट तुमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहेत. त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणारे, त्यानंतर आयकर भरणारे, क्रेडिट कार्ड वापरणारे आणि मुदत ठेवी वापरणारे, सोबतच LPG वापरणारे आणि बँकिंग सेवा घेणारे या प्रत्येकांना या नवीन नियमांची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग मित्रांनो, वेळेत जर तुम्ही ती माहिती घेतली तर अनावश्यक दंड, अतिरिक्त शुल्क आणि इतर अडचणी तुम्हाला सहजपणे टाळता येतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 ऑगस्टपासून फार मोठे बदल होणार आहेत. तर हे बदल आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.